तेव्हा आत्ता आहोत आपण माळशेज घाटात आणि माळशेज घाटाचा हा परिसर पहा किती प्रसन्न झालाय, किती सुंदर आहे. म्हणजे पूर्ण फॉग खाली आलेलं आहे आणि कॅमेऱ्यात माहिती नाही कसा दिसतोय, पण इकडे तर खूप म्हणजे काय बोलायचं, खूप सुंदर झालाय. फॉग खूप फॉग आहे, त्याच्यामुळे आता समोरच्या गाड्या देखील दिसणार नाहीयेत. आता तुम्हीच पहा. डेला तर असा प्रॉब्लेम आहे, नाईटला काय इश्यू होत असेल ते पहा. म्हणजे आता काय झालंय, रोड तर चांगला झालाय, खड्ड्यांचं टेन्शन नाही, फक्त रोड दिसायला हवा. रिफ्लेक्टरमुळे दिसून येतो, पण तरी देखील रात्रीचा थोडा प्रॉब्लेम येतोच, कारण कोणी थांबलेलं वगैरे असतं ते दिसत नाही. आता दिवसाच एवढा हळू चालावं लागतंय. समोरून गाडी आली पण आवाज नाही येते मला. हे बघ, हे लाईट नाही लावत, काय नाही, मग ते कसं कळणार. हेडलाईट नेहमी चालू ठेवा ज्यावेळी तुम्ही फॉग असतं त्या रोडवर जर प्रवास करत असाल. ते पहा, समोर लाईट लावलेली आहे तर गाडी मला दिसून येते आधीच. आणि थोडं पावसाळ्यामध्ये हा माळशेज घाट एक वेगळंच सौंदर्य घेतो. खूप म्हणजे खूप पर्यटक भेट देतात, तुम्ही देखील भेट द्या. पावसाळ्यात खरंच खूप सुंदर परिसर आहे हा, पाहण्यासारखा असतो. आणि हे मिस नका करू. आपल्या मुंबई पुण्याच्या जवळ आहे आणि एकदम म्हणजे एकदम वेगळाच अनुभव असतो हा. याचा नक्कीच आनंद घेतला पाहिजे आपण. पण प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही सॅटर्डे संडे येत आहे तर त्या दिवशी नका येऊ बोलेल मी. तुम्ही वीकडेजला या, म्हणजे सोमवार ते शुक्रवार या दिवसात कधीही या, तुम्हाला मनसोक्त म्हणजे एन्जॉय करता येईल. आता सॅटर्डे संडे होतं काय तर भरपूर क्राऊड येतो, गाड्या पार्क करतात. आता पुन्हा फोर व्हीलर तर एवढ्या झाल्यात, रोडवर कुठेही पार्क करतात आणि मग या रोडची जी वाहतूक आहे ती विस्कळीत होते. पूर्ण बसेस वगैरे जातात किंवा मोठे ट्रक वगैरे असतात, त्यांना जायला रस्ता पुरत नाही. मग त्याने काय होतं तर पोलीसवाले असतात इकडे, ट्रॅफिकवाले, आणि मग ते तुम्हाला गाडी पार्क समजा तुम्ही जर चुकीची पार्क केली असेल तर मग फाईन तर लागतोच. दुसरी गोष्ट ते मग काढतात ते गाड्या, म्हणजे थांबून देत नाही तिथे. आणि मग ते होतं असं की आपण मजा करायला आलोय आणि पोलीस त्रास देतात वगैरे, असं तसं या गोष्टी होतात. पण त्याला कारणीभूत आपणच आहे. त्यामुळं माझं सांगणं आहे नेहमी, तुम्ही वीकडेजला या, सोमवार ते शुक्रवारमध्ये आलात तर तुम्हाला पोलीस सुद्धा भेटणार नाही. एवढं म्हणजे या गोष्टी होतात. तर हे मी माझ्या एक नेहमी होतं अनुभवात, मी नेहमी सांगतो तुम्हाला, वीकडेजला कुठेही फिरायला गेलात तर वीकडेजला जात जावा, कारण त्यावेळी गर्दी नसते आणि आपल्याला मनसोक्त आपल्या मनाप्रमाणे आनंद घेता येतो फिरण्याचा, प्रवासाचा. तर अशा काही गोष्टी आहेत. आता वॉटरफॉल दिसतील का नाही माहिती नाही तुम्हाला, पण खूप सुंदर आहे. मी लास्ट आपला या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, पहिला वॉटरफॉल आहे आणि मस्त. म्हणजे पुणे मुंबईच्या खूप जवळ आहे, जास्त करून मुंबईच्या खूप जवळ आहे, पुण्यावरून थोडंसं लांब पडतो. पण पुण्यात दुसरा ऑप्शन म्हणजे तामिनी घाट, पण त्यात होतं असं, पुण्याच्या फार नजीक असल्यामुळं भरपूर पुण्याचे पर्यटक तिकडे जातात. हा परिसर हे पहा, इकडे कोण आहे, नाही मला वाटलं पोलीसवालेच आहेत ते. ठीक आहे, म्हणजे असतात ते, पण त्रास देत नाही तुम्हाला. काय होतं, यावेळी गर्दी कमी असते. आज आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी एकदम कोणी नाहीये. पण सॅटर्डे संडे आता जे होऊन गेले त्यावेळी खूप गर्दी होती, कारण तुम्ही रीलवर वगैरे पाहताच. मी इकडे तुम्हाला लाईव्ह दाखवतो आणि हा व्हिडिओ एक दोन दिवसातच आपण अपलोड करू. जास्त मी लेट करत नाहीत व्हिडिओ अपलोड करायला. हे फॉग जे हे कंटिन्यू असतं. लँडस्लायडिंग पासून तर सावधच राहा. लँडस्लायडिंगचं मी नेहमी सांगतो तुम्हाला, कधीही होतं.
आणि आपण आता बोगद्याजवळ आलो. इथे भरपूर गाड्या लागतात नेहमी. अजून 2-3 गाड्या लागलेल्या आहेत. भरपूर जे जाणारे येणारे ते थांबतात घाटामध्ये, आणि थांबलं पण पाहिजे. खूप सुंदर परिसर हा मिस नाही केला पाहिजे आपण. आणि इकडे हे मंदिर महाराजांचं मंदिर आहे. शंकर भगवानाचे महापिंड आहे. पुन्हा शनी मंदिर आहे. भरपूर मंदिर आहेत. आणि इकडून जे वरून गाडीवर पाणी पडतं ना, क्लास आहे क्लास. म्हणजे एवढं भारी वाटतं ना ते, वरून पाणी पडतं पूर्ण गाडीवर. म्हणजे भीती वाटते कधी कधी. समोरचं काहीच दिसत नाही, एवढं फोर्सने पाणी असतं. आता दिसेलच आपल्याला. आता आपल्याला जो रिव्हर्सच बोलतोय, जो वॉटरफॉल आहे तो दिसेल आपल्याला. जे पाणी जे ते वरून डायरेक्ट आपल्या गाडीवर पडतं. तर हे पाणी कसं साईडने मस्त चाललेलं आहे. आणि वॉटरफॉल तर एवढे भारी आहेत ना, विचारता सोय नाही. आता पाण्याचा जो परिसर आहे तो येईलच आता. वॉटरफॉल बघा तुम्ही फक्त. हा पाण्याचा परिसर आला. इकडे पूर्ण पाणी पडतं वरून. हे बघा, भरपूर लोक थांबतात आणि आपली गाडी वॉश करून घेतात. नॅचरल जो आपला हे नॅचरल कार वॉश असं बोलतात या पॉइंटला काही लोक. पहा किती सुंदर आहे हा परिसर. आणि लँडस्लायडिंग तर बाबा विचारू नका, एवढे दगड खाली आलेले आहेत. या परिसरातून थोडं लवकर निघा, इकडे थांबू नका जास्त. हाच पॅच मला थोडा रिस्की वाटतो नेहमी, पण जे वॉटरफॉल पाणी येतं वरून ते कसं प्रसन्न आहे. आज पाऊस नाही. ते पावसाचं असं आहे, जर पाऊस असेल तर धुकं नसतं, आणि धुकं असलं तर पाऊस नसतो. म्हणजे दोन्हीपैकी एकच असतो इकडे. आज फॉग आहे म्हटल्यावर पाऊस नाही. AC नेहमी चालू ठेवा तुमचे. AC मुळे काय होतं तर आतमध्ये जे गरम वाफ तयार झालेली असते गाडीमध्ये, त्याने आपलं जी समोरची फ्रंट ग्लास आहे तिच्यावर आतून बाष्प येतं, आणि त्याच्यामुळं आपल्याला समोरचं दिसत नाही, थोडं धुसर दिसतं. त्यापेक्षा AC जर चालू ठेवला, म्हणजे ग्लासवर जो जातो AC, तो ऑप्शन जर चालू ठेवला तुम्ही, तर तुमची ग्लास एकदम क्लीन होते. म्हणजे सिम्पल आहे. बाहेरचं आणि आतलं टेम्परेचर सेम झालं पाहिजे. नाही तर विंडो ओपन ठेवा, तर मग ते बाष्प तयार होत नाही. कधी कधी असं होतं गाडीमध्ये जास्त थंड होतं आणि बाहेर तेवढं टेम्परेचर जास्त असतं थोडं. मग त्याच्यामुळं होतं असं की बाहेरून कधी कधी थोडं ग्लास जी आहे त्याच्यावर बाष्प आल्यासारखं होतं. ते वायपर कंटिन्यू चालू ठेवावं लागतं. त्यामुळं ते थोडंसं मेंटेन करत राहावा. बाईकवाले फुल एन्जॉय करतात इकडे. आणि बाईक राईड खूप म्हणजे माझं एक सजेशन आहे, बाईक राईडच करा. बाईक राईडमध्ये खूप एन्जॉय करता येतो तुम्हाला. मस्त या धुक्याच्या मधून जो जाणारा रोड आहे त्या रोडने आपल्याला जाता येतं. आणि ह्या पावसाचा किंवा वॉटरफॉलचा प्रत्यक्ष असं डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी आपल्याला पाहता येतं. गाडीमधून फक्त ग्लासमधून पाहू शकतो आपण, पण बाईकवर तो वरून पडणारा पाऊस, तो थंड सुटलेला वारा, आणि म्हणजे खूप छान फील असतो तो.
बऱ्यापैकी आपण घाट उतरलेलो आहे. म्हणजे सावर्णे गाव आलं की घाट संपतो आणि पुढे आता तर नवीन रोड चालू झाला आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि इकडे येता येता तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे बाईकचे किंवा कारचे तुमची सोबत ठेवा, कारण होतं असं ट्रॅफिकवाले असतात आणि त्यांना फक्त कारण हवं असतं. यापैकी जर काही नसेल, जर तुमचं सर्व क्लिअर असेल तर 1 रुपयाही देऊ नका त्यांना. पण तुम्ही चुकताय तर मग ते फाईन मारणारच. या परिसरात ट्रॅफिकवाले असतातच असतात. आता जसं आपण घाट खाली उतरत जाऊ तसं हे धुकं आहे ते कमी होत जाईल, कारण आपण थोडंसं खालच्या परिसरात जातोय. बाईकवाले फुल स्कूटी वगैरे वर येतात. जवळ आहे मुंबईपासून, त्यामुळे स्कूटीवर येतात. आणि हेल्मेट तर कोणीच घालत नाही. हेल्मेट घालत जावा मित्रांनो. पावसाळ्यात काय होईल कधी सांगता नाही येत. गाड्या स्लिप होतात किंवा भरपूर आहे. म्हणजे कोणी गाडी समोरून बाजूने गेली तरी पूर्ण माती उडते अंगावर किंवा तोंडावर, प्रॉब्लेम असतात. त्यामुळे हेल्मेट खूप सिक्युअर आहे. बाईकवालेच खूप दिसतात आहेत आणि ते पण पहा वीकडेजला आलेत, मंडे टू फ्रायडे मध्ये. पण हो, जे जॉब वगैरे करतात त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते. त्यांनी या, पण ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी वीकडेजला या, मंडे टू फ्रायडे. कधी कधी काही लोकांना गर्दीमध्ये देखील चांगलं वाटतं. आता इकडे खाली खाली जसं उतरतोय आपण, फॉग जे ते कमी होत गेलेलं आहे. आता खाली सावर्णे गावानंतर पूर्ण फॉग क्लिअर होईल. घाटात नेहमीच आहे, प्रत्येक वर्षी असंच फॉग असतं इकडे. आणि आत्ता पहिल्यांदा ह्या वर्षीची वेगळी गोष्ट म्हणजे रोड नवीन झालेला आहे, त्यामुळं काही खड्ड्यांचं वगैरे टेन्शन नाही. पण या आधीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी रोड खराब होता, खड्डे दिसायचे नाही, आधीच वरून धुकं, म्हणजे या सगळ्या गोष्टी होत्या. आणि इकडं असे वॉटरफॉल आहेत ना, काय सांगू तुम्हाला. हे बघ, एकदम सेफ वॉटरफॉल आहेत आणि इकडे तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे पार्किंगची देखील सोय आहे राईट साईडला. तिकडे पार्क केली तर तुम्हाला काय फाईन वगैरे बसणार नाही किंवा पोलीस वगैरे त्रास देणार नाही. चांगला वॉटरफॉल आहे. इकडे वरती जागा पण आहे मस्त तुम्हाला थांबण्यासाठी. भरपूर लोक घाटामध्ये ड्रिंक करून असतात, तर थोडीशी आपण जरा पाहून गाडी चालवा, कारण कधी कधी अंगावर देखील येतात ते लोक आणि पिलेले असतात. ते काही दमदाटी करतात, ग्रुप असतात मोठे, त्याच्यामुळं थोडीशी आपण फॅमिली सोबत येतात तर थोडी ती काळजी घ्या, थोडी सेफ राईड करा. आता
आता रिस्की ओव्हरटेक केलं कारवाल्याने. या परिसरात देखील पोलीस असतात उभे. मी सांगितलं होतं की धुकं निघून जाईल पूर्ण आणि पूर्ण क्लिअर झालेलं आहे. थोड्याच वेळात आपण सावर्णे जो घाटाचा परिसर आहे त्या घाटाच्या परिसरात सावर्णे गावाचा परिसर तिथे पोहोचतोय आणि तिथून उजव्या साईडला तुम्हाला काळू वॉटरफॉलकडे जाता येतं. म्हणजे खालच्या साईडनी आणि वरच्या साईडने जायचं असेल तर तुम्ही खिरेश्वर मार्गे दोन्ही व्ह्यू तुम्हाला पाहता येतात. पण ते एका दिवशी एकच व्ह्यू तुम्हाला पाहता येईल कारण डिस्टन्स खूप आहे, तेवढं चालणं वगैरे होणार नाही. आलेलो आहे आपण सावर्णे गावात. घाट संपलेला आहे इकडे. रोड बाबत सांगायचं झालं तर रोड चांगला झाला याचा अर्थ असा नाही की तुमचा वेग खूप असेल. वेग लिमिटमध्ये ठेवा. जे हे तुम्हाला जे बोर्ड साईन दाखवलेले आहेत तिथे वेग मर्यादा दिलेली ती पाळा. वेग मर्यादेचं पालन करा कारण हे तुम्ही पाहताय रोड झाल्यापासून खूप ॲक्सिडेंट झालेत. इथे 40चा स्पीड दिला आहे तर तुम्ही 40नेच चला. 40, 50, 60 ठीक आहे. 80पर्यंत तुम्ही म्हणजे ज्यावेळी सरळ रस्ता असेल त्यावेळी 80पर्यंत गेला तर ठीक आहे. पण या टर्निंगला तुम्ही जास्त स्पीडने जाऊन उपयोग नाही, मग गाड्या कंट्रोल होत नाहीत. आता मला वाटतं समोरची गाडी दिसत नाही, मी ओव्हरटेक नाही करणार आहे. हे असे काही किरकोळ छोटे नियम आहेत, तुम्ही जर ते पाळले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा समोरून गाड्या अचानक येतात, त्यामुळं थोडीशी ती काळजी घ्या. चला थांबू, हा इकडेच व्हिडिओ थांबू कारण खूप मोठे होतात व्हिडिओ आणि उपयोग नाही एवढे मोठे होऊन. ठीक आहे, चला भेटू असंच एखाद्या नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत फिरत राहा, प्रवासाचा आनंद घ्या.